नागपुर में आज महाराष्ट्र राज्य पुलिस का 20वां पुलिस कर्तव्य उत्साह सत्कार समारंभ बड़े ही उत्साह और गरिमा के साथ मनाया गया। इस अवसर पर पुलिस विभाग के उन अधिकारियों और जवानों को सम्मानित किया गया जिन्होंने अपने कार्य क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन किया और राज्य सत्र के विभिन्न प्रतियोगिता में सफलता प्राप्त की। कार्यक्रम का आयोजन नागपुर पुलिस मुख्यालय में किया गया था, जहाँ मुख्य अतिथि के रूप में पुलिस आयुक्त श्री रविंद्र कुमार सिंघल उपस्थित थे। इस मौके पर नागपुर पुलिस की टीम को पुणे में आयोजित फॉरेंसिक फिंगरप्रिंट और अन्य तकनीकी प्रतियोगिता में शानदार प्रदर्शन के लिए कुल 11 पदक जतीन पर सम्मानित किए गए। कार्यक्रम के दौरान सीपी रविंद्र सिंघल ने पुलिस कर्मियों को और अपने हाथों से पदक प्रदान किए और उनके उत्कृष्ट कार्यों की सराहना की। इसके साथ ही पुणे से प्राप्त ट्रॉफी भी उन्हें भेंट में दी गई। रविंद्र कुमार सिंघल के इस अवसर पर संबोधित करते हुए कहा कि नागपुर पुलिस के जवानों ने तकनीकी और अनुशासन क्षेत्र में जो दशा दिखाई है वह पूरे विभाग के लिए गौरव का विषय है। ऐसे आयोजन से पुलिस कर्मियों ने न केवल उत्साह बढ़ता है बल्कि उन ऊर्जाओं के साथ जनता की सेवा करने की प्रेरणा भी मिलती है। आज आम्ही जे आमचे महाराष्ट्र स्टेट पोलीस ड्युटी मीट जे झाली होती पुणेमध्ये, त्याच्यात आपण आपले जे पार्टिसिपंट होते आज सगळ्यांना बोलवण्यात आला होता आणि खास गोष्ट अशी आहे की सलग 2 वर्षापासून आपण जनरल चॅम्पियनशिप जिंकतो आहे। तर हे आणि ही जी आहे नागपूर शहरासाठी फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे। ह्या वर्षी आपण 6 गोल्ड मेडल, 5 सिल्वर मेडल आणि 4 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे आणि सगळे स्पर्धामध्ये आपण जिंकलो आहे जवळपास। आणि त्याचे जे आहेत आपण जनरल चॅम्पियनशिप, फॉरेन्सिकची 3 मेडल्स आपण जिंकले आणि याप्रमाणे आपण 3 ट्रॉफी पण जिंकलेले आहे। आणि हे सगळं करत असताना कारण हे जे आहेत सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन असो, ते पॅकेजिंग असो किंवा फॉरेन्सिक असो, डॉग स्क्वॉड असो, हे सगळ्याचे जे काम असतात त्याच्यात। आणि याच्यात जे आहेत आमची जी सगळे अंमलदार अधिकारी होते तर त्यांनी भरपूर मेहनत याच्यात घेतली होती, त्याच्यामुळेच आपल्याला जे मिळालेलं आहे। आणि आता ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट ही नागपूर शहरामध्ये होणार आहे, म्हणजे पूर्ण देशामधले जे टॉप आपले अंमलदार आहे, अधिकारी आहे ते इथे येणार आहे आणि ती चॅम्पियनशिप इथे होणार आहे। त्यासाठी आमची तयारी सुरू झालेली आहे आणि बेस्ट परफॉर्मन्स नागपूर शहर पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस, ते सगळे आपण एक आपली जी टीम महाराष्ट्र पोलीसची असणार आहे ते त्याचे सगळे भाग घेतील आणि मला पूर्ण खात्री आहे की आपला परफॉर्मन्स बेस्ट राहील आणि याच्यासाठी आमची तयारी चालू आहे। स्पर्धा 1 महिन्याने घेण्यात येणार आहे, कशी स्पर्धेचा कंटेंट राहणार आहे, कशा प्रकारचं त्याच्यामध्ये संबोधन वगैरे राहणार आहे? याच्यात 6 इव्हेंट्स असतात, हे 6 इव्हेंट्स वेगवेगळे आहेत। त्याच्यात फॉरेन्सिक जसं मी सांगितलं किंवा इतर सायंटिफिक एड असतील, डॉग युनिटच्या असतील किंवा फिंगरप्रिंट लिफ्टिंगच्या असो किंवा पॅकेजिंग असतील, हे वेगवेगळे इव्हेंट्स त्याच्यात असतात। आणि हे जे आहे इव्हेंट्समध्ये आपली तयारी, त्याच्यासाठी ट्रेनिंग जी आहे आपली ती ट्रेनिंग आहे आणि याचे ट्रेनिंग कसे द्यायचे आपले पूर्ण स्टाफला तेही आमची तयारी आहे। कारण जे त्याच्यासाठी जे ट्रेनर्स आहे फॉरेन्सिकचे असतील किंवा इतर फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचे असतील, हे सगळे ट्रेनर्स पण त्यांनाही स्पेशल आपण विनंती केलेली आहे, ते सगळे ट्रेनर्स इथे असतील आणि पूर्ण त्याची ट्रेनिंग आत्तापासून सुरू झालेली आहे। मला तर असं वाटतं की ज्याप्रमाणे आपलं काम चालू आहे, ज्याप्रमाणे त्या आमच्या अधिकाऱ्यांना अंमलदारांना एक्सपिरियन्स मिळतो आहे, पुढची चॅम्पियनशिपमध्ये मला वाटतं सगळे गोल्ड मेडल्स आपण जिंकण्याचा प्रयत्न करू।